हाय फ्रेंड्स, मी पूरण वाघमारे पुन्हा घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आज आपण शिकणार आहे बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, तर आपल्याला 1 ते 2 मार्काचे क्वेश्चन जे बोर्डच्या एक्झाममध्ये मिळतात, तर ते क्वेश्चन हे बेसिक कॉन्सेप्टमधून निघत असतात. कोणत्याही लेसनमध्ये, म्हणजे कोणताही लेसन शिकवताना मी तुम्हाला हेच सांगणार की बेसिक कॉन्सेप्टकडे चांगलं लक्ष द्यायचं, कारण की बेसिक कॉन्सेप्ट हे आपल्याला 1-1, 2-2 मार्क्स सहजतेने देऊन जातात. आणि त्यानंतर जे मोठमोठे क्वेश्चन्स असतात, म्हणजे 3 मार्क्सचा क्वेश्चन, 4 मार्क्सचा क्वेश्चन, हे अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला बेसिक कॉन्सेप्टचा सगळ्यात जास्त यूज होतो. तर आज आपण शिकणार आहे बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये येणारे क्वेश्चन्स कोणकोणते असतात, थोडंसं लिटिल बिट इन्स्ट्रक्शन पहिले मी देऊन देणार. तर ते इन्स्ट्रक्शन असं आहे की बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण पाहणार आहे कोणत्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं आणि कोणत्या इक्वेशनला नाही म्हणायचं. म्हणजे पहिला क्वेश्चन असतो आपला, वेदर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. म्हणजे हे जे इक्वेशन लिहून दिलेलं आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही आहे. ओके. सेकंड नंबर क्वेश्चन तयार होते आपला, तो म्हणजे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन ते आहे तर मग राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी बाय युजिंग गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ए बी सीची व्हॅल्यू लिहायची. आता हे ए बी सी म्हणजे काय, कुठून आलं हे ए बी सी, तो आहे बेसिक कॉन्सेप्ट. कशाला आपण ए म्हणतो, कशाला बी म्हणतो, कशाला सी म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी येतात बेसिक कॉन्सेप्टमध्ये. क्वेश्चन नंबर 2 झाला आपला, राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. आणि या ए बी सीच्या व्हॅल्यूज तुम्हाला लिहिता आल्या करेक्ट विथ इट्स करेक्ट साईन. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचा शब्द आहे मित्रो, कारण की गणित तर कोणी शिकवणार तुम्हाला, गणित कोणीही शिकू शकते, उत्तर कोणी काढून देऊ शकते. मॅक्सिमम लोक हे आपल्याला गणित शिकवतात. मी तुम्हाला शिकवणार बेसिक कॉन्सेप्ट. गणित हे तर कोणी शिकू शकते. बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे काय, तर तुम्हाला नवीन कोणताही क्वेश्चन आला तर तुम्हाला स्वतःच्या बळावर तो हाताळता आला पाहिजे, आणि तो फक्त बेसिक कॉन्सेप्टच्या आधारावरच हाताळता येतो. मग हे ए बी सीची व्हॅल्यू आणि कोणाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं, कोणाला नाही म्हणायचं, ह्या सगळ्याच्या नंतर क्वेश्चन तयार होतो, तो म्हणजे सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 3 मेथड्स असतात. 3 मेथड, त्या मेथड पण आपण 1 बाय 1 पाहणार आहे. मेथडचे नाव आहेत फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, आणि थर्ड आहे फॉर्म्युला मेथड. म्हणजे सरळ फॉर्म्युलाचा यूज करून तुम्हाला आन्सर्स काढायचे असतात. कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये काय टेक्निक असते ते पण मी शिकवणार. त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन मेथड. आता या तिन्ही मेथडसाठी म्हणजे याच्यावर, या 3 मेथडपैकी एका मेथडवर आपल्याला 100% 3 मार्क्सचा क्वेश्चन बोर्डाच्या एक्झाममध्ये भेटतो. तर मग त्या 3 मार्काच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर पहिले बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे आपले 1 आणि 2 मार्कावाले क्वेश्चन पक्के करून घ्यायचे. आणि ते 1 आणि 2 मार्कावाले क्वेश्चन आपल्याला भेटणार फक्त बेसिक कॉन्सेप्ट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनमधून. बेसिक कॉन्सेप्ट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनचा अर्थ असा जो आता आपण शिकणार, कारण जोपर्यंत ते तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही ज्या 3 मेथडनं आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचा तो सॉल्व करता येणार नाही. कारण ए बी सीच्या व्हॅल्यू करेक्ट लिहिता येणं म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये परफेक्ट असणे. तर आपण चला वळूया आता आपल्या बेसिक कॉन्सेप्ट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनकडे. बेसिक कॉन्सेप्ट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे दिलेलं इक्वेशन, नॉट क्वाड्रॅटिक, दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक आहे किंवा नाही. 1 मार्काचा क्वेश्चन तयार होतो याच्यावर. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कशाला म्हणायचं, कशाला नाही म्हणायचं, सगळ्यात पहिले डिस्कशन यावर होणार. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा एक म्हणजे 8व्या वर्गात शिकलेला कन्सेप्ट आहे आपला. 8व्या वर्गाच्या पुस्तकात आपण म्हणजे सिलेबसमध्ये शिकवत असतो ह्या गोष्टी, की अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन त्यानंतर येते पॉलिनॉमियल्स, आणि पॉलिनॉमियल्सच्या नंतर आपण पोचतो इक्वेशन्सकडे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, लिनियर इक्वेशन. तर ज्या इक्वेशनमध्ये हायेस्ट डिग्री म्हणण्यापेक्षा डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ इक्वेशन किंवा आपण पॉलिनॉमियल म्हणू शकतो, डिग्री ऑफ इक्वेशन, हायेस्ट डिग्री, याच्या समोर हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. हायेस्ट डिग्री ऑफ इक्वेशन
इज इक्वल टू 2. म्हणजे तुमच्या सगळ्यात पहिले तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एकाच व्हेरिएबलचा यूज होणार, एकपेक्षा जास्त व्हेरिएबल चालणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच वेळेला आपण हायेस्ट डिग्री ऑफ द इक्वेशन म्हणू शकतो जेव्हा सगळ्या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल आहे. आणि हायेस्ट डिग्री ज्या इक्वेशनची एक्झॅक्टली इक्वल टू 2 असते, 2पेक्षा कमी नाही, म्हणजे 2पेक्षा कमी नाही आणि 2पेक्षा जास्त पण चालणार नाही, एक्झॅक्टली इक्वल टू 2 ज्या इक्वेशनमध्ये दिसणार त्याला आपण म्हणणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. जस्ट लाईक 2x² + 5x + 3 = 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन का बरं म्हटलं, कारण की ही आहे आपली डेफिनेशन. या डेफिनेशनमध्ये असं सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपला पूर्ण इक्वेशनमध्ये व्हेरिएबल सेम असला पाहिजे. व्हेरिएबल म्हणजे हा एक्स आहे तर इथेही एक्सच असला पाहिजे, इथं वाय असला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. ओके. दुसरी गोष्ट इथं डिग्री 2, कारण की हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल यूज्ड इन द इक्वेशनमध्ये यूज केलेली हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल ही एक्झॅक्टली इक्वल टू 2 असली पाहिजे. 2पेक्षा जास्त नाही, 2पेक्षा कमी पण नाही. तर इथं 2 आहे हायेस्ट पॉवर, त्याच्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता कोणतं इक्वेशन क्वाड्रॅटिक नाही ते पाहू. नाही म्हणजे काय, सेम 2x² घेतला मी प्लस 5y आणि +3 = 0 असं लिहिलं. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणणार की x चा पॉवर 2 आहे, हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री ऑफ द इक्वेशन काय झालं 2. पण याच्यामध्ये व्हेरिएबल दुसरा यूज केलेला आहे, अजून इथं x आहे इथं y आहे, त्याच्यामुळे हा y असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. असे छोटे छोटे बेसिक कॉन्सेप्ट असतात, याच्यामुळे आपला 1 मार्क जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे या व्हिडिओला निरखून पहा, शेवटपर्यंत पहा आणि लक्षपूर्वक पहा. बरोबर. 2x² + 5y + 3 = 0 हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. त्यानंतर मित्रो तिसरा कोणता असा आहे ज्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही म्हणणार. तर जर समजा असं असलं 2/x², याचा अर्थ असा काय झाला, याचा अर्थ काय झाला की हा x² तर दिसून राहिला, इथे आपण +2x + 5 = 0 असं लिहिलेलं आहे. तर इथं तुम्हाला x² तर दिसून राहिला, तर हा x² जो आहे हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणजे x ची पॉवर 2 तर आहेच, पण याला आपण हायेस्ट पॉवर ऑफ द पॉलिनॉमियल किंवा हायेस्ट पॉवर ऑफ द पॉलिनॉमियल किंवा हायेस्ट पॉवर ऑफ द इक्वेशन आपण म्हणणार नाही. कारण हा 2 जो आहे हा एक्सचा पॉवर 2 हा डिनॉमिनेटरमध्ये आहे. डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळे याला जेव्हा आपण वर घेऊन जातो तेव्हा हा 2x⁻² होतो आणि -2 ही पॉवर आपल्याला चालत नाही. आपल्याला पाहिजे एक्झॅक्टली इक्वल टू 2. मी पहिल्या शब्दात सांगितलं, जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या इक्वेशनला म्हणायचं असेल तर त्याची डिग्री ऑफ द इक्वेशन ही एक्झॅक्टली इक्वल टू 2 पाहिजे. एक्झॅक्टली इक्वल टू 2. आणि एक्झॅक्टली इक्वल टू 2 चा अर्थ 2पेक्षा कमी नाही, 2पेक्षा जास्त नाही, म्हणजे -2 सुद्धा आपल्याला चालत नाही, कारण ते 2पेक्षा कमी आहे. ओके. तर हा आहे कॉन्सेप्ट व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे कशाला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार, कशाला नाही म्हणणार. याच्या संबंधित काही एक्सरसाइजमधले क्वेश्चन पण आपण पाहणार आहे. ओके. क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना लक्षपूर्वक या 3 गोष्टींना लक्षात ठेवायचं, म्हणजे एकदम कॉन्सन्ट्रेशन त्याचं या गोष्टीकडे की सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या म्हणजे कोणत्या, पॉवर एक्झॅक्टली इक्वल टू 2, हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री ऑफ द इक्वेशन एक्झॅक्टली इक्वल टू 2 असलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय लक्षात असली पाहिजे की दोन्ही व्हेरिएबल, म्हणजे याला म्हणतो असतो आपण क्वाड्रॅटिक टर्म, याला म्हणत असतो लिनियर टर्म आणि हे असते कॉन्स्टंट टर्म. तर या क्वाड्रॅटिक टर्म आणि लिनियर टर्म या दोघांमध्ये व्हेरिएबलचा यूज होतो. तो व्हेरिएबल हा सेम असला पाहिजे, एकच व्हेरिएबल असला पाहिजे. पूर्ण इक्वेशनमध्ये एकतर एक्स यूज करा, पूर्ण इक्वेशनमध्ये एकतर वाय यूज करा. ओके. आता बेसिक कॉन्सेप्ट लक्षात आलेला आहे. डिग्री 2 असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट एकाच व्हेरिएबलचा यूज असला पाहिजे. त्यानंतर हा जो तिसरा प्रकार जो मी सांगितला, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, हा जो तिसरा प्रकार सांगितला याच्यामध्ये आपल्याला डिग्री 2 दिसून राहिली. इथे सगळे लोक कन्फ्यूज होतात, त्याच्यामुळे विशेष करून मी हा कन्सेप्ट 3ऱ्या नंबरवर टाकलेला आहे.
आणि लिहून दाखवलेला आहे एक्सचा पॉवर 2 हा डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळे इथं याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार नाही, म्हणून इथं समोर क्रॉस मारला। इथे सगळ्याच कंडिशन सॅटिस्फाय होतात। हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल 2 आहे, म्हणजे डिग्री 2 आहे एक्झॅक्टली इक्वल टू सेम व्हेरिएबलचा यूज आहे, त्याच्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे दोन नाही आहे। आता आपण जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहणार। बेसिक कॉन्सेप्टचा दुसरा पार्ट, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, जनरल फॉर्म। आता हा जनरल फॉर्म सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, कारण की जे एक मार्काचे क्वेश्चन आपल्याला शिकायचे आहेत प्रॅक्टिस सेटमधले त्या आणि एक्झाममध्ये सुद्धा येतात, तर जनरल फॉर्म आपल्या सगळ्यांना माहीत असला पाहिजे। जसा मी शिकवणार तसाच लक्षात ठेवा। एक गोष्ट सांगतो मित्रो, की गणित शिकत असताना जो मनापासून तळमळीनं सांगतो, जसा मी सांगतो तसाच पहा, याचा अर्थ असा असतो तो काहीतरी अनुभवातून शिकलेला असतो, त्याच्या काहीतरी चुका त्याच पद्धतीच्या त्याच्या लाईफमध्ये झालेल्या असतात, त्या गोष्टी रिकवर करत करत तो एका या स्टेजला पोचतो की जेव्हा तो शिकवणार तेव्हा एकही चूक त्याच्या विद्यार्थ्याकडून झाली नाही पाहिजे, आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे। आता या गोष्टीकडे एकदम बारकाईने लक्ष द्यायचं। जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक एक गोष्ट खूपच जास्त महत्त्वाची आहे, कॉन्सन्ट्रेशन नाही का। जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असते ax² + bx + c = 0। आता एक गोष्ट महत्त्वाची आहे, सगळ्यात पहिले याला म्हणत असतो आपण पॉवर 2 वाली टर्म म्हणजे क्वाड्रॅटिक टर्म, क्वाड्रॅटिक टर्म म्हणजे ज्याचा पॉवर 2 असेल त्याला आपण क्वाड्रॅटिक टर्म म्हणणार, ही पूर्ण आहे क्वाड्रॅटिक टर्म। आणि या क्वाड्रॅटिक टर्मचं कोएफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्म म्हणजे कोएफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्म, नेहमीसाठी लक्षात ठेवा, कोएफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्म जो असतो त्याला म्हणतो आपण a। मी पहिले सुरुवातीला सांगितलेलं होतं, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला हे जास्त महत्त्वाचं होऊन जाते, ABC व्हॅल्यू लिहिणे। हे ज्याला करेक्ट लिहिता आल्या त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एकही क्वेश्चन चुकत नाही आणि त्याचे कॉन्सेप्ट पण क्लिअर राहतात। ओके, ए कशाला म्हणणार, कोएफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्मला, म्हणजे हे x² किंवा y² जे काही आपल्या इक्वेशनमध्ये येणार, इथं व्हेरिएबल x आहे म्हणून x² म्हटलं मी, इथं y आला तर y², जो व्हेरिएबल तुम्ही यूज करणार तो त्याचा जो कोएफिशियंट असतो त्याला म्हणत असतो आपण a। सेकंड आहे लिनियर टर्म म्हणजे डेफिनेटली ती टर्म मधातच आली पाहिजे, इकडे तिकडे कुठे चालणार नाही, ती मधातलीच टर्म असते, म्हणून त्याला कधी कधी मिडल टर्म पण म्हणतात। म्हणजे आपण आता मेथड्स टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा पाहणार तेव्हा मिडल टर्मचा यूज खूप जास्त वेळा होणार, तर ती मिडल टर्म जी आहे त्यालाच आपण लिनियर टर्म म्हणतो। ब्रॅकेटमध्ये मी लिहून ठेवतो मिडल टर्म। ओके, तर मिडल टर्म कोणती आपली bx, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे bx। तर याचा अर्थ असा झाला, जी मिडल टर्म असते किंवा लिनियर टर्म असते त्याचा जो कोएफिशियंट असतो, मिडल टर्मचा कोएफिशियंट याला म्हणत असतो आपण b, म्हणून म्हणणार आपण कोएफिशियंट ऑफ लिनियर टर्म दॅट इज इक्वल्स टू b। खूपच जास्त महत्त्वाचं, साईनच्या सोबत ह्या सगळ्या व्हॅल्यू लिहायच्या असतात, साईनच्या सोबत। साईन म्हणजे काय, तर इथं आता बीचं साईन प्लस आहे, तर आपण इथे साईन नाही दिलं। जर समजा बीची व्हॅल्यू, म्हणजे मॅक्सिमम क्वेश्चनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार, कारण की एक्झामिनर नेहमी याच चक्करमध्ये काम करत असतो, म्हणजे त्याला नेहमीच असं वाटते की आपण विद्यार्थ्याला कुठे कन्फ्यूज करू शकतो, आणि कन्फ्यूज करण्यासाठी तो काय करतो, बीची व्हॅल्यू नॉर्मली म्हणजे 99% क्वेश्चनमध्ये तुम्हाला बीची व्हॅल्यू ही मायनसमध्ये असणार, तर त्या मायनसमधल्या व्हॅल्यूचा खूप जास्त महत्त्व वाढून जाते, म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं। इथे मी
लिहून ठेवतो विथ साईन. साईन म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, प्लस किंवा मायनस अशा दोन प्रकारच्या याच्या साईन असतात. आणि तिसरी असते ती म्हणजे कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म याला म्हणतो आपण सी. याच्यासोबत कोणताही व्हेरिएबल नसतो. याच्यासोबत लिनियर टर्म आहे, सॉरी क्वाड्रॅटिक टर्म आहे, त्याच्यासोबत एक्सचा व्हेरिएबल आहे. लिनियर टर्म आहे याच्यासोबत एक्स आहे, पण याच्यासोबत एकही व्हेरिएबल नाही आहे, म्हणून याला म्हणत असतो आपण कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्मची साईन प्लस पण असू शकते, मायनस पण असू शकते. याला म्हणतात सी. तर ए, बी आणि सी या तीन गोष्टीचं एक्सप्लेनेशन मी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे. जर समजलं नसेल तर व्हिडिओला वारंवार पाहून त्या गोष्टीला समजून घ्या, कारण की ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनमधले क्वेश्चन्स जर तुम्हाला कॉन्फिडन्सने एक मार्क काय मी तर म्हणणार अर्धाही मार्क न कटता जर तुम्हाला एक्झाममधून सॉल्व करून यायचं असेल तर ए, बी, सीच्या व्हॅल्यू करेक्ट लिहिता आल्याच पाहिजे, कारण त्याच्यावरच अवलंबून पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि ते आपण इथं चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. क्वाड्रॅटिक टर्म कशाला म्हणतात? कोएफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्म म्हणजे ए, त्याच्यानंतर लिनियर टर्म म्हणजेच त्याला मिडल टर्म म्हणतो, आणि त्याचा कोएफिशियंट असतो बी म्हणून त्याला आपण बी म्हणतो. आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे सी. याच्यासमोर सुद्धा विथ साईन म्हणजे प्लसचं साईन असलं तर प्लसच्या साईनसोबत सी घ्यायचा, आणि मायनस साईन असलं तर मायनस साईनच्या सोबत सी घ्यायचा. याला म्हणतात जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला क्वेश्चन कधी कधी येते की एखादं इक्वेशन आपल्याला अस्ताव्यस्त स्वरूपात म्हणजे थोडंसं डिमॉडिफाईड करून दिलेलं असते. आपल्याला काय करायचं असते, त्याला मॉडिफाय करून करेक्ट फॉर्म म्हणजे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आणून किंवा स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आणून सोडायचं असते. असा पण क्वेश्चन एक मार्काला येऊ शकतो. त्या क्वेश्चन लिहित असताना आपल्याला या फॉर्मॅटचं खूप जास्त मदत होते. तो म्हणजे असा की जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपण एक गाण्याच्या लिरिक्ससारखं लक्षात ठेवून घ्यायचं. ax² + bx + c = 0. म्हणजे पहिले क्वाड्रॅटिक टर्म, नंतर लिनियर टर्म, नंतर कॉन्स्टंट टर्म, नंतर एक्झॅक्टली 0 इक्वल आलाच पाहिजे, आणि इक्वलच्या नंतर 0च असला पाहिजे. याला म्हणतात जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं आपले 3 1 मार्क्सवाले क्वेश्चन क्लिअर होतात. कोणकोणते क्वेश्चन? सगळ्यात पहिला, वेदर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही हे ओळखणे. दुसरी गोष्ट, क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आहे तर मग राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी, म्हणजे ए म्हणजे किती, बी म्हणजे किती आणि सी म्हणजे किती याच्या व्हॅल्यूज लिहायचे असतात. आणि तिसरा क्वेश्चन जो तयार होतो तो म्हणजे राईट द गिवन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. असे एक मार्कवाले 3 क्वेश्चन्स एवढ्या टॉपिकमधून कव्हर होतात. त्याला म्हणतात बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता एक गोष्ट आपण सांगायचं राहून गेलं, ते म्हणजे जेव्हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनबद्दल बोलत होतो, व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं होतं की ज्याची हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल 2 असणार, म्हणजे डिग्री इक्वेशनची 2 असली पाहिजे हायेस्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट मी सांगितली तिथं की एकच व्हेरिएबल यूज झाला पाहिजे. तिसरी गोष्ट मी सांगितली की जे क्वाड्रॅटिक टर्म आहे ती कधी डिनॉमिनेटरमध्ये नसली पाहिजे, किंवा लिनियर टर्म ही कधी डिनॉमिनेटरमध्ये नाही पाहिजे. त्याच्यामुळे इक्वेशन हे चेंज होऊ शकते, म्हणजे त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार नाही. तिसरी महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहिली की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही हे जेव्हा आपल्याला क्वेश्चन असतो त्यावेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ए ची व्हॅल्यू जी असते, ए, आता ए म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच आहे. ए म्हणजे काय ते समजलं. क्वाड्रॅटिक टर्मचा जो कोएफिशियंट असतो त्याला ए म्हणतो आपण. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखताना हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ए ची व्हॅल्यू नेवर इक्वल टू 0, नेवर. हे महत्त्वाचं आहे. कधीही आपल्याला हे चालणारच नाही की ए ची व्हॅल्यू 0 आहे. बी ची व्हॅल्यू काही चालू शकते, 0 असू शकते, 0 नसू शकते, निगेटिव्ह असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते, नो मॅटर. पण ए ची व्हॅल्यू कधीही 0 राहणार नाही. जर ती 0 असली तर याचा अर्थ की क्वाड्रॅटिक टर्म तिथं अब्सेंट आहे, आणि क्वाड्रॅटिक टर्म अब्सेंट असली म्हणजे कन्फ्युजनसाठी कधी कधी असं होऊ शकते. कन्फ्युजनसाठी म्हणजे 1 मार्काचा क्वेश्चन येतो, वेदर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट, आणि ए ची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिलेली असते, जस्ट लाईक असं 0x² + 2x + 6 = 0 असा क्वेश्चन दिला.
आपल्याला असं वाटतं x² आहे, 2x आहे, 6 आहे इक्वल 0. सरांनी जसं सांगितलं होतं एक्झॅक्टली तसंच आहे, ax² + bx + c. पण सरांनी सांगितलेली एक गोष्ट आपल्या डोक्यातून निघून गेली, ती म्हणजे कोणती? a ची व्हॅल्यू कधीही 0 नसली पाहिजे. आणि a ची व्हॅल्यू इथं 0 आहे, त्याच्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा प्रकारे आपला बेसिक कॉन्सेप्ट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनवाला कन्सेप्ट इथे पूर्णपणे कंप्लीट होतो. त्याच्यावर आपलं प्रॅक्टिस सेट 2.1, प्रॅक्टिस सेट 2.2 नियर अबाउट बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये आपल्याला याचा यूज होणार. जेव्हा क्वेश्चन सॉल्व करणार तेव्हा आपल्या लक्षात येईल. तर मित्रो, मी जे काही तुम्हाला शिकवतो आहे तुमचे उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिकवत आहे. मी टाकलेले जे व्हिडिओज आहेत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं त्याला व्ह्यू देत आहे, पाहत आहे, लाईक देत आहे. याचा खरोखर खूप जास्त आनंद होतो आहे. कारण एक छोटीशी सुरुवात कुठून तरी करायची असते आपल्याला, ती मी या यूट्यूबच्या माध्यमातून केलेली आहे. सगळ्यात जास्त म्हणजे जे खूप जास्त मोठमोठे जे लोक आहेत, जे फेमस लोक आहेत, त्या सगळ्यांचं म्हणणं एकच असते, ते म्हणजे असं की तुमच्या आवडीच्या टॉपिकला तुम्ही म्हणजे जीवनात अंमलात आणा, सक्सेस डेफिनेटली तुम्हाला मिळणार. याच नियमावर आधारित आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकवणं हा माझं पॅशन आहे. त्याच्यामुळे मी या शिक्षणाला तुमच्या घरात या लॉकडाऊनच्या काळात पोहोचवत आहे. आज क्वाड्रॅटिक इक्वेशनचा बेसिक कन्सेप्ट आपल्यासमोर मी घेऊन आलो या व्हिडिओच्या माध्यमातून. माझ्या 10वीच्या मित्रांना या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या सराउंडिंगमध्ये असलेल्या, म्हणजे तुम्हाला जर उपयोगी असेल तर फारच चांगली गोष्ट आहे, किंवा मग तुमच्या सराउंडिंगमध्ये असलेल्या तुमच्या सगळ्या मित्रांना